5 वाजता आणि सकाळी 7ला उठून आता कसं तर वाजले 9 पण 7ला उठून मी रेडी झालेलो बाकीचे मुझसे प्यार करती है या नहीं करती है. काही लोक रेडी झाले आमचं 8 वाजता स्कुबा ड्रायव्हिंग आणि ते वगैरे सगळं डायव्हिंग स्कुबा डायव्हिंग या सगळ्या गोष्टी प्लॅन होता. पण आता तो प्लॅन थोडासा वेगळा झाला आहे. बघूया काय अपडेट द्यायचं. आणि हेर बी यार आपण आला तर इकडं पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी काय स्कुबा डायव्हिंग वगैरे तर राहील. भरपूर काही गोष्टी आहे आणि व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो. व्ह्यू जबरदस्त व्ह्यू. आम्ही रात्री 5ला झोपून सकाळी 5ला झोपून 7ला उठलो ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी. आणि आता तो वेळ आलेलाच आहे, तो क्षण आलेलाच आहे. लेट्स सी काय होतं काय नाही. आणि आता आपण बोटमध्ये जसं की तुम्ही बघता आपण बसलेलो आहे. आता स्कुबा डायव्हिंग बाकी ॲक्टिव्हिटीसाठी जात आहे. सगळी गँगेत आपली जसे आहेत यस वी आर रेडी टू गो. तिकडं फक्त हे चालू व्हायचं बाकी काही दिवसांनी. हा भैया श्रीमान लेजंड जिंदाबाद. गो गोवा गॉड आय लव्ह गोवा टायगर. आणि आपण आता निघलोय बोट राईड साठी इकडनं. आणि रेस्क्यू जॅकेट सगळ्यांनी घातलेलं आहे. एव्हरीवन हॅज वेअर द रेस्क्यू जॅकेट. बॅलन्स साठी बोट लागले. वो आ जाने देखो उधर. वो एकदम यॉट बघ ती समोर. हा ये पा तेवढंच 15 आमच्याकडे बघ. मजा आहे का? फिरतोच आहे आपण समुद्रामध्ये. आता पुढं जाऊन एक स्टॉप येईल कोणतं तरी थांबावं लागेल आपल्याला. खूप साऱ्या इथं बोटी होत्या. काही मागे गेल्यात, काही आमच्या सोबत आहे, काही पुढं आहे. एकदम टॉप क्लास व्ह्यू एन्जॉय. आणि आता येता म्हणजे खूप दूर आला मी 50-55 किलोमीटर. एक छान असं सुंदर असं आयलँड आहे इथं. तिकडं तुम्ही बघू शकता हे दुसरंच बीच आहे कुठं तरी इकडं या साईडला. तर आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी आता उतरणार पाण्यामध्ये. यस इथं स्कुबा डायव्हिंग आमची राहील आता. आणि आत्ता जस्ट आम्ही स्कुबा ड्रायव्हिंग बनाना आणि बंपर हे सगळं चाललं आहे. आता आम्ही चाललो आहे. हा काहीतरी प्रकार आहे बघा पॅराशूटला लावून वर करायचा. कांजाला काहीतरी म्हणतात. त्या प्रकारासाठी आम्ही चाललो सगळी पूर्ण टीम. यस आणि तिथे फोन आला होता आवर घेऊन टाकू दोन्ही पाचशे. तेरा गिर गया. उसका पैर फ्रैक्चर भैया डुप्लीकेट है. वो अभी का बहुत बड़ा प्लेयर था. मैं सर ने उसके नकली टांग बिटक दिए और ये मैं आसमान की ऊंचाइयों में बहुत ऊंचे पूरा कोहरा ही कोहरा चारों तरफ कोहरा ही कोहरा है. बस मम्मी रे. अरे बाप रे. अरे दादा रे. नहीं 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 सीधा 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 सीधा. बस 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 बस
सर्व प्रकारच्या राईड्स बीच जेवण आणि सगळं कंप्लीट झालं आहे. आणि अवस्था तर अशी झाली सगळ्यांची की यू कांट इमॅजिन, नो वन कॅन इमॅजिन दिस. सगळे असेच झाले, बोर झाले सगळे लोक. आता जाईल आता आम्ही आमच्या रिसॉर्ट हॉटेलवर आम्ही जाऊ. जेवण वगैरे झालं आहे, झोपायचं आणि आज रात्री 11 ते 12 या दरम्यान निघणार. बघू आता नेक्स्ट ब्लॉगचं काय आहे, काय नाही. हा ब्लॉग मी पॉसिबल असेल तर इथं स्टॉप करून देईल, नाहीतर तुमच्यात एक्साइटमेंट असेल किंवा बाहेर फिरत असेल थोडंफार काय तर तुम्ही ठेवा. बघूया. पाणी मारताना सगळ्या गोष्टी एन्जॉय वगैरे करून झालं आहे आणि आता आपण टुवर्ड्स आपल्या हॉटेलकडे सगळं झालं आहे. आता बघू आता काय. मी तुम्हाला ही अपडेट दिलीच आहे. आपण ज्या बसमध्ये आलो होतो तीच बस, त्याच बसमध्ये चाललं. तीच मंडळी, सगळी तीच मंडळी. ठीक आहे, बघूयात काय होतं काय नाही. मे बी ब्लॉगमध्ये पुढे काही धमाल असणार, मे बी. आणि हा ब्लॉग हा परत कंटिन्यू होतो, इथंच होतो आहे. मी सुद्धा एन्जॉय केलं आहे अगदी माझ्या मित्रांसारखं. हे आमचे राजस्थानचे मित्र काही दोघं तिघे जण गप्पा मारत बसला. तो तिकडे एक भाऊ बसलाय पलीकडे, हा वाला एन्जॉयमेंट वगैरे झाली, आमची सगळ्या गोष्टी झाल्या. जाणार आम्ही थोडंसं शॉपिंग वगैरेचा विचार चालू आहे. शॉपिंग वगैरे करू. आणि हे बघू शकतो मी, आम्ही इथं राहतोय. दिस इज दॅट ब्युटिफुल प्रॉपर्टी. हा ॲक्च्युली हा मिनी बार इथं. हा जो आहे हा वाला वेटिंग एरिया, बस स्विमिंग पूल इथंच. आणि ॲक्च्युली ही प्रॉपर्टी जी आहे ना, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकते. तर तुम्ही प्रायव्हेट एरियाला सुद्धा घेऊ शकता. कोको समथिंग नाव आहे, कोको हेरिटेज रिसॉर्ट हे आहे आता. आणि हे जे वरती दिसतं हे सगळं त्यांचंच आहे, हे पूर्ण टोटल त्यांचंच आहे. तर बेस्ट प्रॉपर्टी काही जर गोव्यात तुम्ही येता ना, हे सगळं बेस्ट आहे. या डिस्काउंट तरी भेटणार नाही माझ्या नावाने, पण या काहीतरी या. आणि यस, कंटिन्यू राहणार आपलं सगळं काही. स्टेप यस, मागच्या अर्ध्या तासाच नाही फिरूच लागलो सगळे का फक्त एक चांगल्या रेस्टॉरंटच्या शोधात. आणि आता रेस्टॉरंट भेटणार नाही. 2 बीच छान मारले, ते भेटलं नाही आहे. आमच्यापैकी अर्धी टीम होती ती बागावीसवर एन्जॉय करते, त्यांना सुद्धा घेऊन आम्ही घेऊन आलो. ते पण डिमांड करता आम्हाला तिथं सोडा. ते तिथं जातील आणि आम्ही आता जेवण करू. यस, फायनली हॉटेल भेटलेलं आहे आम्हाला आणि आम्हाला आता जेवणास सुरुवात करतोय. The next day. यस, आम्ही निघलो टुवर्ड्स टू अवर होम. तर जाणार घरी पोचता 2 तरी वाजेल. आणि बघाल आता मी घरी जाईल, थोडंसं आराम करून. हे पूर्ण जे ब्लॉग आहे, पूर्ण जी गोवा स्टोरीचे 2 पार्टमध्ये डिवाईड करून हे लवकरच यूट्यूबवरती सोडत. मला कदाचित पार्ट किलोमीटरपासून ब्लॉग करतो. मला आवडला असेल आणि हा सुद्धा नक्कीच आवडला. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.